समाज सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि इथेच नाही, जिल्ह्यात नाही तर राज्यभर मातक समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि त्यानिमित्ताने निवडणूक म्हणून नाही, पण समाजाच्या काही अडचणी आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, त्या दृष्टीने त्यांनी हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता. आणि म्हणून मी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. शरद पवारांची जामखेडमध्ये सभा झाली, त्या ठिकाणी रोहित पवार हे मंत्री असतील असे संकेत जे आहेत त्यांनी दिलेले आहेत. काय रोहित पवार हे मंत्री होतील असे संकेत जे आहे शरद पवारांनी दिलेले आहेत. त्यासाठी सरकार यावं लागतं, त्यासाठी सरकार यावं लागेल ना, बहुमत यावं लागेल ना. मंत्र्यांचं सगळ्यांनाच व्हायचं आहे. बघितलं आपण किती सगळे कोट जॅकेट घालून फिरतायत, लग्न जण तयारी करतायत, आपल्या जिल्ह्यामध्ये करतायत. पण त्यासाठी मला असं वाटतं की सरकार आलं पाहिजे, बहुमत आलं पाहिजे, 125 आमदार निवडून आले पाहिजेत. अरे मला त्या विषयावर बोलायचं फार बोर झाला मला तरी विषय. त्यांना काही उद्योग नाही आहे, मला खूप कामं आहेत. ठीक आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत जे आहे संजय शिरसारांनी जे संशय व्यक्त केलेला आहे नाही, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. संजय म्हणजे खरं म्हणजे मला त्या बाबतीवर काही फार माहिती पण नाही आहे. महायुतीमध्ये जे आहेत, महायुतीमध्ये जागा वाटपात अजून नेत्यांचं एकमत नाही आहे. 35 जागा जर आम्हाला मिळाल्या नाही तर 288 जागा आम्ही लढवू असा इशारा महायुतीकडे. त्याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यांचे काय मागणी ते त्यांनी त्यांच्याकडे सांगावी. देवेंद्रजी आहेत, CM आहेत, DCM आहेत, शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आहे ते या बाबतीवर विचार करतील.